विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे. या संस्थेची स्थापना 1954 साली झाली आणि त्यानंतरचा तब्बल 72 वर्षाचा कालावधी पहिल्यांदाच ही संस्था जी आहे ती निवडणूक प्रक्रियेला सामोरं जात आहे. या निमित्तानं ही लढत जी आहे ती तिरंगी होती आणि त्यामुळं नाही म्हटलं तर सध्या प्रचार आणि प्रचाराची धामधूम जोरात राजुरी गावंचगड परिसरात चालू आहे. आपल्यासोबत आत्ता जनता विकास पॅनलचे उमेदवार जी.के. आवटी सर आहेत. सर नमस्ते. नमस्ते. तुम्ही साधारणतः या निवडणुकीला सामोरं जाण्याचा पहिला म्हणजे काय उद्देश आहे की तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे? मी योगायोगाने याच विद्या विकास मंदिरचा माजी विद्यार्थी, तिथे शिक्षक म्हणून आणि तब्बल 6 वर्ष मला त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1 जून 2020 ते 31 मे 2026 या गावातील मंडळींची, माजी विद्यार्थ्यांची, पालकांची अशी इच्छा होती, सर गावातीलच आहेत, त्याने अधिकचं काही करावं आणि मी तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मी जाहीरपणे सांगू इच्छितो, माझ्याकडं ही यादी कामांची त्या काळामध्ये केलेली आहे. मी ज्या काळामध्ये प्राचार्य पदावरती होतो त्या काळामध्ये जी कामं झाली ती संस्थेच्या पाठिंब्यावर, माजी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यावर, विविध संस्थांनी किंवा कंपन्यांचा CSR फंड आला, तो SSCच्या ज्या बॅच आहेत त्यांनी जे काही योगदान दिलं त्यामध्ये मी केलं असं मला म्हणायचंच नाही, मी नेहमी सांगतो. परंतु हा निधी आणत असताना जे कन्व्हिन्स करावं लागतं, जो पाठपुरावा करावा लागतो, तो मी केला. माझे शिक्षक सहकार्यांचा मला पाठिंबा मिळाला, संस्थेचा मिळाला आणि त्याच्यामधून झालेली ही कामं आहेत. मी आता सांगितलं की या लिस्टमध्ये म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्तची कामं जी आहेत ती इथं पाहायला मिळतील. मग त्याच्यामध्ये मैदान सपाटीकरण केलेलं आहे, उर्वरित राहिलेलं ऑल कंपाऊंडचं काम झालेलं आहे. म्हणजे ते क्रीडा खात्यातून आलेले पैसे होते. आधुनिक मुलांसाठीचं स्वच्छतागृह झालेलं आहे. इंडोअर गेम आहेत, म्हणजे आपण टेबल टेनिस आहे, तिथं कॅरम आहे, बुद्धिबळासारखे खेळ खेळले जातात ते आहेत. आउटडोअरमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथं 17 इन्स्ट्रुमेंट बसवलेले आहेत की तिथं पब्लिक जे आहे ते अनेक ज्येष्ठ मंडळी, विद्यार्थी सगळेच तिथे येऊन व्यायाम करत असतात. त्याच्यानंतर पाणी युनिट आपलं अत्यंत चांगल्या प्रकारचं झालेलं आहे. पोषण आहार शेड आपण विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे, त्याच्यामध्ये खुर्च्या आहेत, डायनिंग टेबल आहे. तालुक्यामधली पहिली शाळा आहे की जिथं विद्यार्थी डायनिंग टेबल आणि खुर्च्या वापरतात दुपारच्या जेवणासाठी. संगणक कक्ष आधुनिक झालेला आहे. कॉम्प्युटर जुने झालेले होते, त्याच्यामधून नवीन कॉम्प्युटर जे आहेत ते आपण विविध फंडांमधून मिळवले किंवा CSR फंडातून आले आणि आज 52 कॉम्प्युटरची आधुनिक लॅब तिथं आहे. ते बंद पडू नयेत म्हणून तिथं चांगल्या प्रकारच्या बॅटऱ्यांची सोय आहे, 5-6 तास चालू शकतील बॅकअपचा. असं स्पर्धा परीक्षा विभाग एका बॅचने दिलेला आहे. म्हणजे अनेक विविध बॅचने अशी खूप काही कामं केलेले. सायकल स्टँड दिलेला असेल, कोणी स्पर्धा परीक्षा विभाग घेतला असेल, कोणी फॅन बसवलेले असतील, अशी खूप कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. कारण हे विद्यार्थी संघटित झाल्यावर काही करू शकतात ते त्याच्यातून दिसतं. 500 झाडं CSR फंडाच्या माध्यमातून लावले गेले, त्याची निगा राखलेली आहे. त्याच्यामुळे पूर्ण परिसर हा बदलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. गेटमधूनच गेल्यानंतर तिथं स्वागत जे आहेत, माझी शाळा माझा अभिमान असं दिसतो. पाठीमागं संविधान बोर्ड, बाजूला असणारं गार्डन, मग आल्यावरती इम्प्रेसिव्ह कसं वाटेल हे आपण पाहिलेलं आहे. डिजिटल बोर्ड दिलेले आहेत. आधुनिक ग्रंथालय जे आहे ते आपण उभारलेले आहे. पूर्वी पोषण आहाराचे तिथं ग्रंथालय कितीतरी दिवस होतं. गेल्यानंतर आता तुम्ही जर गेलं तर एकदम आधुनिक स्वरूपामध्ये ते ग्रंथालय आहे. परिसराचं सुशोभीकरण अत्यंत चांगलं झालेलं आहे. गांडूळ खत प्रकल्प, अशा अनेक कामं जे आहेत ते झालेले. हे झाल्या भौतिक सुविधा. आपण स्पर्धा परीक्षामध्ये तालुक्यामध्ये काही काळ 1 नंबरला होतो. आपल्याला 4 वर्षापूर्वी तालुक्याच्या पंचायत समितीचं चषक मिळालेलं आहे. म्हणजे सर्वात जादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे 8वी आणि 5वी स्कॉलरशिपमध्ये विद्या विकासचे होते. आपले सातत्याने 10वीचे निकाल 100% राहिलेले आहेत. सायन्ससाठी आपल्याकडे येणारी मुलं जी आहेत इतर ठिकाणी ऍडमिशन घेऊन राहिलेले असतात, तरी सातत्याने 100% निकाल आपला लागलेला आहे. CET ज्या काळामध्ये घेतो ते तिथले निकाल चांगले आहेत. अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी संख्या कमी होते, पण हे आपल्याकडेच नाही सगळीकडेच भासतंय. त्याला शासकीय धोरणं कारणीभूत आहेत. मुलं जी आहेत ती
डिप्लोमाकडे जातात हे कारण आहे, शहराकडे जातात, सीईटीचे तास, नीटचे तास, जिथं चालतील तिकडे जातात. ती अलग आहे, हा विषय अलग आहे, त्याच्यावरती आपण नंतर नाही, बोलूयात. हा. हा जो मुद्दा आहे की तुम्ही जे आहे त्या मुख्याध्यापक असताना तुम्ही तुमच्या कामाची जी आहे, परंतु मुख्याध्यापक आणि जनता विकास मंडळ हे दोन वेगवेगळे भाग आहे, त्या अंतर्गत चालणारी संस्था आहे. परंतु असं ही निवडणूक समजा होतीये, तुम्हाला सामोरं जायचे, पण मुख्याध्यापक असताना काही त्या संस्थेमध्ये काम करताना बंधन येत होती का तुम्हाला? नाही, मी या संबंधित संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ म्हणजे विश्वस्त त्यांचा ऋणी आहे. त्यांनी फ्री हँड दिला, प्रोत्साहन दिलं. अनेक घटकांनी प्रोत्साहन दिलं. गावातील करते लोक आहेत, कौतुक करत राहायचे, शाबासकीची थाप द्यायचे आणि त्यामुळं मी असं केलं. परत परत तेच वाक्य वापरतो की अनेकांनी मदत केली, परंतु त्यांचं समायोजन करणं, सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करणं, प्रवृत्त करणं, पाठपुरावा करणं ह्या बाबी केल्या. आणि मग मला लोकच म्हणायचे की सर, तुम्ही तुमच्या मुख्याध्यापक कालावधीमध्ये प्रशासन सांभाळून इतर पण कामं केली. एवढंच नाही, आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. जाण पथक आहे, ढोल पथक आहे, आपलं झेंडा पथक आहे, आपण किल्ला बनवा स्पर्धा घेतो, चित्रकला स्पर्धा घेतो, वक्तृत्व स्पर्धा, अशा अनेक आहेत. आणि त्यातल्या खूप ज्या आहेत त्या मी मुख्याध्यापक असताना प्रामुख्याने चालू केलेले आहेत. हा एकीकडे मुद्दा जातो, तुम्ही खूप ज्या आहे त्या सुविधा निर्माण केल्या, परंतु तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय विना आवटी यांनी त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. अर्थात ती हो. शाळा उभी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. वाटा आहे. नंतरच्या काळात स्वर्गीय रामचंद्र पाटील आवटी यांचा तालुक्यामध्ये दबदबा होता वेगळा आणि त्यांनी त्या शाळेसाठी काम केलं. आणि त्यानंतरचा काळ स्वर्गीय जिजाभाऊ आवटी सर हे हो, तिथे त्यांच्या काळात शिक्षक, इमारत बांधली गेली. इमारत बांधली गेली. आता हे त्याच्यानंतर सेकंड इमारत जी आहे ती बाळासाहेबांच्या काळात बांधली गेली, वरचा मजला. जे बाळासाहेब हो. आवटींच्या काळामध्ये सेकंडचा मुद्दा झाला. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना म्हणजे इथली जी आहे ती जुनी मंडळी आहेत किंवा ज्येष्ठ मंडळी जी आहे ते ह्या संस्थेशी निगडीत आहे पहिल्यापासून, तर त्यांचं एकच साधी अपेक्षा होती की ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती बिनविरोध व्हावी. आता त्या विषयावरती खूप चर्चा झालेली आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जी करती सवरती गावगाडा चालवणारी मंडळी आहेत, साधे आहे, त्यांनी पुढाकार घेतला असता तर सहजपणे ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण आता तुम्ही हे सगळं जाता एका 3 पॅनलच्या माध्यमातून, तुम्ही एका पॅनलच्या माध्यमातून प्रचारला जाता. प्रचार करताना काय रिस्पॉन्स मतदारांचा किंवा काय कसं वाटतं तुम्हाला? हे पहा, ठरवणारी जी आहे ती जनता जनार्दन असते, परंतु आमच्याकडे असणारे सगळे बरोबरचे असणारे सवंगडी म्हणजे बाळासाहेब आवटे असतील, जालिंदर आवटी किंवा बापू खडवळे, अशोकराव गटकर, अन्य सगळेच मंडळी जे आहेत ती सामाजिक कार्याची आवड असणारी किंवा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये अनुभवी असणारी मंडळी आहेत. शेख साहेबांसारखं, गुलाब नबी शेख सारखे अधिकारी म्हणून काम करणारी व्यक्ती आहे, डॉक्टर बाळासाहेब भंगाळे आहेत. सर्वांचीच नावं जे आहेत ती पाहिली तुम्ही यादी, तर ज्यांच्यावर लोक भरोसा. माझा एक मुद्दा पुढचा येतो. ठीक आहे, तुम्ही त्या संस्थेच्या मागील काळात खूप काम केलेलं आहे, परंतु एक संस्था म्हणून तुमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आधी अनेक जी कामं तुम्ही म्हटलेली आहेत, ती कामं पूर्ण करण्यासाठी नेमके काय कसं ध्येय धोरण तुमच्याकडे आहे काय? हे पहा, मला बाकीचं माहित नाही, परंतु 35 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येकाने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या संस्था अनुदानित असतात आणि खाजगी स्वरूपाच्या असतात, म्हणजे आपण जे आहे ते जनता विकास मंडळ हे गावचं आहे, आपल्याला मर्यादा असतात. त्यामुळं मी काही पुढारी किंवा नेता नाही तर सगळं मंजूर होईल आणि सगळं होईल. परंतु मुख्याध्यापक पदाच्या काळामध्ये आपण विविध प्रकारचं कोऑर्डिनेशन करून जर 1 कोटीपेक्षा जास्तची कामं केलेली आहेत, करू वगैरे काय आपण ताजमहाल हे बांधू प्रति ताजमहाल असंही म्हणू शकतो, त्याला काय अर्थ नसतो. केलेली आहे ही रियालिटी आहे, म्हणजे सत्य आहे. त्या आधारे लोक आमच्यावरती सभासद मंडळी विश्वास ठेवतील ही खात्री आहे आम्हाला. एकंदरीत जनता विकास मंडळ निवडणूक होतीये किंवा ह्या सगळ्यामध्ये ही धामधूम जी आहे ती चालू आहे. अर्थात तुम्ही त्या संस्थेमध्ये खूप काळ काम केलेलं आहे, म्हणजे भरपूर प्रशासनामध्ये केलेलं आहे. म्हणजे पण आता शिक्षक, एक तिथं त्या संस्थेमध्ये काम करताना काहीतरी तुमच्या मनात एखादं ठळक असं नाही, हे गेल्याच्या नंतर आपण हे चेंजेस जे ते मनातले राहून गेलेले ते करावे वाटतात, तर त्या संस्थेसाठी आपण असं काम करू. काही काय असतं, एक सर्वंट म्हणून रोल जो आहे तो वेगळा असतो आणि संस्थेमध्ये गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे अधिकार असतात. आपले काही स्वप्न असतील किंवा पालकांना काही सांगायचं असेल, प्रमुख व्यक्तींना सांगायचं असेल तर ते करणं वेगळं. दुसरं एक असं असतं की शिक्षक किंवा शाळा
यांचा रोल काय आहे आणि संस्थेचा काय आहे, हे दोन्ही रोलमधून मी ज्या वेळेला जाईल त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक ऐक्याची भावना जी आहे ती तयार करण्याचा माझा प्रयत्न असेल, म्हणजे करेल ती कॉर्डिनेशन चांगलं राहील. नेमकं या निमित्तानं आज तुम्ही चर्चेला निश्चितपणे आलात. मतदारांना नेमकं काय आवाहन करा आपण? सर्वच्या सर्व कबशी या चिन्हावरचं असणारं जनता विकास पॅनल आहे त्याला विजयी करावं आणि आपल्या स्वप्नातली किंवा आपल्या ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षांची पूर्तता आम्ही नक्कीच करू असं आश्वासित करतो. धन्यवाद. आज आपल्या सोबत जनता विकास पॅनलचे उमेदवार जी.के. आवटे सर यांनी काही ठळक मुद्दे जे होते त्यांच्याशी त्यांनी आपल्याशी खास जे बातचीत केलेली आहे. आपण या चर्चेत सर आज सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मायदेशी.